राहू दे ना, करतो ना मी. नाही वा, जाय करतो. वदरलं काही राहिलं असेल तर करतो आजचा स्वयंपाक मी. जाय आता काय भाजी टाकली ना, आता भात पोळ्या करतो का भाकरी करू? फरं फरं भाकरी केला तर पोट्टे खातील का? खातात लेकरं, भाकरी खातात. तशी नाही खाल्ली शुभ्यानं तर हाय सकाळची 2 पोळ्या आहेत. आपण जेवण त्याच्या डब्यातल्याच उरेल्यात. भाकरीच करा मग. आता राहू द्या बरं, मी करतो बरं. नाही जाय, बसली आता आती मी तर करतो मग. आती जाता बदललं काही करायचं असेल तर कर, नाही तर मग बस घंटाभर का चालूच राहा लागते का? असं काही लिहिलं आहे का? जाय. माय बाई, आज मा सासूले झालं तरी काय, स्वयंपाक करून राहिली मला म्हणते जाय बस. चालूच राहतो का? माय हे माई सासू आहे ना? होय तर खरी माईच बुडी. काय इले काय झटका गिटका आला का माय? काय 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 झालं काय नेमकं बुडीले? स्वयंपाकाला लागली लागे मला म्हणते बस. सपनात सरी ते तू चिमटा घे का माय? ओय वादळा दिल्ली शांतता नाही तर करीन स्वयंपाक. संध्याकाळी पोरगा आल्यावर दिन भडकून म्हणेन मला स्वयंपाकच करायला लावला आणि मला अंगच दुखलं, डमकच झालं. काही सांगताच नाही बाई, तुफानी आहे बाई ही बुडी. बाई आता कसंच करू? राहू द्या म्हणतो तर नाहीच करते, मीच करतो. नाही तर माय आणि मग घरावर गोटी तशीच तर भांडती माय मा संग. मग तर मला स्वयंपाकच करायला लावला बाबूईनं, मला धंदाच करायला लावला बाबूईनं. वादळा दिल्ली शांतता तर नाही सरी ते हे काय मोठा प्लॅन गिलीन हाय का माय बुडीचा? का देते मुले आता खरोखर घराबाहेर काढून? का त्या स्वयंपाकात काही टाकून डायरेक्ट वदरच करते मै रवांगी. सैदा हा शांत बाई आहे ना? झाला का धंदा? आव इकडे आलती मी तर म्हणलं चला सरिताच्या घरी जातो. काय करू राहिली ती? स्वयंपाक पाणी झालं? शांताबाई मला चिमटा घ्या बरं. काऊन माय बाई, काऊन तुले चिमटे घेऊ मी? काही धंदा नाही का मुले म्हणून मी तुले चिमटे घेत बसू? अहो नाही ना माय शांताबाई, मला वाटते मी स्वप्नातच आहो का? माय बुटी स्वयंपाक करून राहिली स्वयंपाक. आणि ते बी म्हणा ना, आणि मला म्हणते तुझा बस म्हणते, काऊन चालू राहतो जरशी बस. भाजी केली लागे आता भाकरी करून राहिली. सकून चहाचे भांडे, लेकराचे स्वयंपाकाचे भांडे माबुडीनं घासले. माय बोले तर आज बाई समजूनच नाही राहिलं. मी पृथ्वीवरच हाव का गेली वदर? स्वर्गात तर नाही मी. आव घरात सासूना साजऱ्या राहिल्या की घरच स्वर्ग होते. अतिच आहे स्वर्ग न अतिच आहे नरक. तुम्ही कसे वागता त्याच्यावरच सगळं ठरते. जाऊ दे, साजरी गोष्ट आहे. देवाजवळ दिवा लाव ना, आभार मानते देवाचे की चांगली बुद्धी आली रत्ना बुडीले. राहू दे आता तिच्या मनाने घे साजरं. चौथी बाई मी चालली जातो, तसंच तर मा राग करते. अजून मी आले तर अजून तुमचं बिस्किन माय कसे चालू आहे गड्या तर चाल दे माय. काय करा लागते? आई करून चाल द्या. कायच करा लागते सरिता? अति कोणच अमृत पिऊन आलं? तितके दिवस आनंदानं राहा. आता सासून सून काही मायले की होत नसते. तर डायलॉग मला काही येत नाही. सासूले आई समजा आणि सुनीले पोरगी समजा. काऊन? सुनीले सुनच समजा, एवढी तरी अपेक्षा ठेवली तरी बस झालं. सुनीले मोलकरीत नका समजू की झालं, एवढं मा म्हणणं असते. आणि सुनीनं बी सासूले काही आई समजायची गरज नाही. तिले सासूच समजा आणि तसंच तिला वागणूक द्या. तिला हलकट पाहू नका, उपाशी ठेवू नका, घराबाहेर काढू नका. एवढं सुनीनं पाळलं की झालं. काही आई करा लागत नाही सासूले, आणि सुनीले काही पोरगी करा लागत नाही. सूनच ठेवा आणि सासूच ठेवा. फक्त नात्याची मर्यादा ठेवा आणि प्रत्येकानं आपापली जबाबदारी स्वीकारा. अति स्वर्ग आहे. हो ना शांताबाई, लस ना बाई सासू मासू मला बाई म्हणते सरिता म्हणते. मला सरिता ओ सरिते ओ कुठे गेली व मेली का व? याच्याशिवाय बुडी मला आवाज ना दे. आता मला म्हणते सरिता बाई कुठे आहेस? बाई मला सॉरी घेते काही म्हणा बाई. शांताबाई मला लय सॉरी घेते. मला मस्त सरिता तोंड भरून सरिता म्हणते बाई सासू. आता जाऊ दे, उघडतातच डोळे त्याचे. उघडले डोळे त्याला समजलं बरोबर काय आहे खरं काय आहे खोटं. कैलास भाऊन धमकी दिली की नाही मोठ्या सुनीच्या जा म्हणून अंगा, त्याच्यानं आलं ते सारं ज्ञान. नाही तर काही असं नाही आलं, इतके वर्ष नाही आलं ना, आताच कसं आलं 2 दिवसात. ते बरोबर समजलं बुडीले. ते माणसाच्या हातात असते बाई. जराशेक चाबूक आवरा लागतात, जराशेक ढील द्यायला लागते. प्रत्येक नातं असं बरोबर चालते.
माणसाच्या हातात असते सगळं. सुनेनं किती फडफड केलं तर सासू दबत नाही, आणि सासूनं किती वय वय केलं तर सून बत्तर येत नाही. पोरानंच बरोबर करा लागते. दोघंही जसे काबूत ठेवा लागतात. बरोबर मेळ येते मग सासू नाहीचा. ना बायकोले सैल सोडा ना मायले ढील द्या. बरोबर एका लाईनीत जर ठेवले ना सगळे तर बरोबर होते. जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. आता काही म्हणू नये, तो विषय काही काढून नाही. झालं गेलं गंगेले मिळालं. तू बी आता लावून नको बसू. मले घराबाहेर काढलं, मले घराबाहेर काढलं, सोडून दे. जाऊ दे, एखादं स्वप्न म्हणून भुलून जा. जा आता, कर माय बाई साजरं. चाल बाई, मी आलती हो तशीच. फार चांगलं माय, चांगली गोष्ट आहे माय. मग आता राग करते माय, मी दिसली तर अजून ना बोला. अव सरिता, माय बाई शांता, या ना. माय आते बाई, मी अति आलती आली माय तशीच. काय घोर आली तर काय काय आहे काय? मी काय म्हणतो ते सरिता, अव त्या तिकटाच्या डब्यात तिकट नाही हो, ते काढून ठेवतो ना. मग संध्याकाळी स्वयंपाकाच्या वक्ती पंचायत पडीत. मोठ्या डब्यात दिसला नाही मला. हो, त्याचा डबा बदलला म्या. आता भांडे घासले ना तर त्याचा डबा बदलला, तिकडल्या डब्यात ठेवलाय. तेच म्हणलं म्या, म्हणलं मा तिकट का सरलं का हो, दिसलं नाही. ये ना या शांता, ये जीवनात जा नाही तर. बसा आता दोघीले साजरा वाढतो. सासूच्या हातचं जीवन पा कसं सुरूच लागते. तर तुमच्या हातापेक्षा भारी चव आहे मा हाताले. जीवनच जाय आता. मस्त पिठलं केलं, भाकरी करून राहिली. पिठला भाकरी खाऊन जाय मा हातची. माय बाई नाही, माय बाई जेवण घेऊन नाही करत माय. मी अशी चाल तिकडे कोठ्याच्या अंगा आली तर आली. येतो माय बाई. सांग आता, आता आली तर बस ना. मग आता काय काय हाय ना घरी सून का तुला पैसे धावत जावं लागते. खरंच म्हटलं हे बाय, अति जेवशील तर अति जेव नाही तर ने जेवा सरिता जाय. इले ना वाटीत जशी पिठलं दे मा हातचं. जेवण पाय कसं साजरं केलंय. हिरव्या मिरचीतलं केलं ना मस्त. थांब ऐक, मीच आणतो. सरिता, हा तर लयच मोठा चमत्कार झाला. तू सासू मला संग चांगली बोलून राहिली. आता समजा गावात मला वाईट समजते. महातन रागच करते. आज मला म्हणते जेवून जाय. सरिता, काहीतरी बिघड बागड झालं बाई. सिस्टीम बदलली वाटते काहीतरी. मग मी तेच तो म्हटलं, सिस्टीम मध्ये फॉल्ट झाला. दोघीली वाढतो संगच. मस्त गरमागरम पिठलं केलं है बा. झाकेलच आहे अजून. अव शांता, मा हातचं खाऊन पाय. असं चवदार पिठलं होते ना. तुला सांगतो, मा कैलास आले, महादेवले आणि मा घरच्या बावले व ती गाई बापल्या काली इतकं आवळे. डबल डबल मागू मागू एकदा तर मला निपूर आणली, म्हणजे मला ठेवलंच नाही. चटणी जेवा लागे असं किती खेपू आहे म्हणलं. पिठलं केलं की निपूर आली म्हणून समजा. मला घरच्या बावले तर भूक नसली तरी जेवत. लयच आवडे तेली मा हातचं पिठलं. हो का आते बाई, पण हे पा जेवणा घेण्याचं काही नाही ना. मा घरी तर मा सुनीनं स्वयंपाक केला असेल. मला काय जेवा लागते. मी कोणी पाहुणी हो माय बाई. आव जेव काय कसं झालं तर सांग. माय बाई आते बाई ताटही वाढले. सांग बाई माय बाई, व लोणचं चटणी कांदा माय. आता तर काही म्हणा, आता तर ताट पुढचं उचललं तरी मी थांबत नाही. एवढं साजरा जेवण कोण सोडीन माय बाई. माय आते बाई मला काय वाढलं. शांता मला वाढलं तर मला नका वाढू. आपण संग जीव ना. मग येऊ द्या तेले. ते तुम्ही संग जीव ना. आपण मला नका देऊ बाई. मी आतापासून वाढून मला काय देऊन राहिलं वाढून. मग काय झालं, एक सून जेवी आणि एक सून का तोंडाय का पाहिन का. जेव गरम गरम. सांग कसं झालं पिठलं. गॅरंटी देतो, तो आल्या हातच्या चवीपेक्षा 100 पटीनं मा हातच्या चवीले चव आहे म्हटलं पिठलेले. विचार जो नाही तर कैलास आले. जेव खाऊन पाय सासूच्या हातचं गरम गरम भाकर आणि पिठलं किती सुरूस लागते. तर जेव ताट वाढलं दोघीली. जेवा दोघी साजऱ्या. आता बाई तुम्ही घे ना मग वाढून. तुम्ही घ्या ना. थांबा, मी देतो तुम्हाला वाढून. आपण तिघी जणी जीव, आम्ही दोघी जीवन तुम्ही खा बसता का. साजरं नाही लागत. शांताबाई आसमदा धंदा आत्याबाईनच केला. मला जीव दे बाई आता. आत्याबाई लयच मस्त, काय मस्त पिठलं दिसून राहिलं. तोंडाला पाणी सुटलं. आणि याच्या संग हिरव्या मिरचीचा ठेचा, आंब्याचं लोणचं आणि कांदा आणि भाकर. काहीच नाही पाहिजे. मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलने लाजवील अशी थालीच बनली हे. बरं झालं आली बाई मी आज तुमच्या अंग. याच मास नावावर होती ही भाकर. म्हणतात ना, दाने दाने पर लिखा है खाने वालों का नाम. म्हणून मी बरोबर आली होती. सांगा. मास नावानं लिहिलं होती हे भाकर. चल जेवतो बाई आते बाई. जेवतो बाई आता मी. तुम्ही मला बेसरम म्हणा का काही म्हणा, मी आता जेवतो. मी म्हणतो बा घ्या तुम्ही वाढून. आपस कैलास भाऊ आले की मग जेवती म्हणा. आज उलटी गंगा वाहिली म्हणा. बायानच पहिले जेवून घेतलं मग माणसं जेवीन.
मग कैलासाचं तसं काही म्हणणं नाही व. हे तरी थांबते, लय वाखोड थांबते त्याच्यासाठी. पण तो म्हणते की नाही व, किती खेप तो घरी आला उशिरा पाशिरा की तो इले कल्ला करते, म्हणते तू जून घेत जाय, तू जून घेत जाय. मग कैलासाचं काम लय साधा आहे. असा ह्या कळ नाही की तो लय साजरा आहे. हाय ना व सरिता, तुले त्रास आहे का बरं कैलासाचा काही? हा, किती साजरा आहे मालिक. अहो शांताबाई, मा घरचा बॉस साजरा आहे असं नाही. माई सासू तर लाख पटीनं साजरी आहे. पा हाय का असं कोणाच्या घरात सासू स्वयंपाक करते आणि गरम गरम सुनेचं ताट वाढून जेवायला देते? हा, मासारखी भाग्यवान सून आहे का कोणती? शांताबाई सांगा आता तुम्हीच. नाही, हे लाखात एक गोट केली सरितानं. अशी सासू भेटणं शक्यच नाही. जेव्हा का गोटीनं पोट भरवता का, जेव्हा दोघी जणी मी पाणी आणतो तुम्हाला. शांताबाई, तुम्हाला वारं एखादं मन बदलेलं नाही दिसून राहिलं का? ही माई सासूच होय ना? का मा सासूच्या रूपात आलं कोणी दुसरं? हा शांताबाई, मा सासून ताट वाढून दिलं तुम्हाला, मा घरी जेवायला दिलं नाही तर तुम्ही दारात दिसले की घरात शिवे दे माई सासू. आता तुम्हाला का माहित नाही, आज तुम्हाला जेवायला बसवलं आणि तुमच्या सगळं मुले जेवायला बसवलं. शांताबाई, नक्की काय चालू आहे हे? तुम्हाला काय वाटते, एवढा माणूस बदलू शकते का? परिवर्तन एवढं? माय बाई हो, हा तर पूर्वेचा सूर्य डायरेक्ट पश्चिमेलाच उगवला मा घरी. हा सकून बसून माई सासू निरा धंद्यावर धंदा करून राहिली. गरम गरम स्वयंपाक काय केला, मला जेवायला काय दिलं, मला तर काही सुचूनच नाही राहिलं. नेमकं काय झालं? पाय यादच नाही सरिता तुला सांगायची. सकवून ना महादेवचा फोन आलता. असं का? महादेव भाऊचा कासाठी बापा? ते त्याच्या बायकोनं कोणता कलास लावला तर म्हणे मा ये म्हणे लेकरं यायचं पायाले घरात सांभाळायले. मी सांगलं त्याले, म्हणलं सरिता वावरात जाते इकडे लेकरं यायच्यानं मला काही येणं नाही होत. फोन आला ना तू बी तशीच सांगजो. हा, काही गमत नाही मला त्याच्या घरी. तू बी ते सांगजो. हा असं शांताबाई, असं आहे होई म्हणून तुम्हाला आज मा घरी गरम गरम पिठलं भाकरी भेटली आणि तुमच्या बरोबर मली भेटली. अव कारण काही असो, तुला सासूच्या हातचं गरम गरम भेटलं ना बस झालं. मारता हवा आता चांगला पिठलं भाकरीवर. आतेबाईच्या हातचं गरम गरम पिठलं भाकरी खातो बाई आम्ही. रत्ना आतेबाईला तुम्हाला विश्वास नाही बसत का? काही काही जीवनात चमत्कार बी घडतात ना बापो, विश्वास ठेवत जा. मी तर जेवतो बाई, माहित आहे तीच साधली.